सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आढावा बैठक उत्साहात पार। सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट यांची आज माळेमंगल कार्यालय कुपवाड येथे आढावा बैठक व कार्यकर्ता प्रशिक्षण पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत साहेब हे होते। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की पक्षाची शिस्त आणि नियम सर्व कार्यकर्त्यांना लागू आहेत आणि ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत। आपले मतभेद बाजूला ठेवून आपण पक्षासाठी काम करावे व पक्षवाढीसाठी लक्ष द्यावे। सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले तर आपणाला मोठे पद मिळत जाते। आपणाला घरात बसून किंवा मुंबईमध्ये बसून कोणतेही पद मिळत नसते, त्यासाठी आपण तळागाळामध्ये काम करावे लागते। सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आपण पाहिल्या पाहिजेत। हे सर्व केल्याशिवाय आपणाला कोणतेही पद मिळत नसते। आपापसातील मतभेद चव्हाट्यावर आणून कार्यकर्त्यांना दाखवण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करावे व शिंदे साहेबांचे हात बळकट करावे, असे त्यांनी आवाहन केले। या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक बजरंग भाऊ पाटील यांनी केले। यांचे सुंदर सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले। यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसेनेचे विविध भागातील व विविध तालुक्यातील जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी मिरजेचे प्राध्यापक मोहन वनखंडे तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, संजय बापू होते। सुनीताताई मोरे, श्री दांडेकर, सूरज कासलीकर, प्रशांत कांबळे, महेंद्र भाऊ चांडाळे, रावसाहेब घेवारे, गौरव नायकवडी हे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळते। म्हणजे ही पूर्वतयारी अतिशय महत्वाची आहे। पूर्वतयारी अतिशय महत्वाची आहे, कारण आपण बऱ्याच वेळेला काय करतो, तहान लागल्यावर मीठ खायला जातोय, तहान लागल्यावर मीठ खायला जातोय किंवा अचानक लढाईला आपण उभा राहतोय आणि त्यावेळेला आपली तयारी नसते। तो आज जे आपण पायाभरणी करतोय ती पायाभरणी ते अतिशय महत्वाचे आणि यामध्ये आम्ही सुद्धा साहेब तुमच्या कुठल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना त्या ठिकाणी वर्तवतो। या ठिकाणी महत्वाचा आपला हाच विषय आहे की संघटना मजबूत करायसाठी साहेब आपल्याला सांगण्याप्रमाणे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत। एक म्हणजे एकता म्हणजे आपल्या सगळ्यांच्यातली एकता। आपल्यामध्ये जरूर विचारामध्ये मतभेद आहे, परंतु आपल्या सगळ्यांची मन मात्र एक असली पाहिजे। ह्या एकतेत आपण राहिलं पाहिजे आणि संघटनेचे हित सर्वोच्च ठेवून आपल्या हितापेक्षा संघटनेच्या हिताला त्या ठिकाणी आपण मोठं स्थान दिलं पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात। दुसरी म्हणजे शिस्तीला सुद्धा त्या ठिकाणी आपण महत्व दिलं पाहिजे। जे साहेबांनी सांगितले त्या कामात ती शिस्तीत झाली पाहिजे। शिस्त नसले तर एक विस्कळीतपणा येतोय आणि शिस्त सुद्धा तितकीच महत्वाची। आणि तिसरं म्हणजे सक्रिय सहभाग, हा फार महत्वाचा आहे। आपल्यामध्ये एकजूट असली पाहिजे, आपल्यामध्ये शिस्त असली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे। कारण सक्रिय सहभाग नसेल तर त्याच्यामध्ये कुठलाही उपयोग होत नाही आणि काहीच उपयोग होत नाही। त्याबद्दल त्या ठिकाणी आज बीएलएचा आढावा घेण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपल्या या पूर्ण परिसरामध्ये उपस्थित आहे। मिरज विधानसभा मतदारसंघ, सांगली विधानसभा मतदारसंघ या दोन्ही विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो। त्यांनी 100% बीएलए आपले पूर्ण केलेले आहे आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातलं काम आपलं बाकी आहे, तर ते काम पुढच्या 8 दिवसामध्ये संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करावं, या देखील प्रामाणिकपणाच्या सूचना मी आपल्याला देतो। आजची गर्दी बघितल्यानंतर एक लक्षात येतं की या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आहे। वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा हा परिसर आहे आणि त्यांच्या नंतर
तो विचार जे पुढे घेऊन जातात त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारी जनता ही सांगली मिरज या संपूर्ण भागामध्ये आहे. परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे आपण नक्की पोहोचू शकतो, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना आपल्यामधले मतभेद आपण सगळ्यांनी बाजूला ठेवले. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोणाचं 1 नंबरला नाव आहे, कोणाचं 2 नंबरला नाव आहे, कोणाचं 4 नंबरला नाव आहे. याच्यापेक्षा मी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, म्हणजेच मी नंबर 1 कार्यकर्ता आहे. एवढं जरी प्रत्येकाला आश्वासन दिलं तर माझं नाव किती नंबरला आहे याची चर्चा देखील बैठकांमध्ये होणार आहे. शेवटी आपल्याला पक्षाची संघटना वाढवत असताना एक कुटुंब म्हणून वाढवायची आहे. कुटुंबातल्या लोकांना जसं आपण समजून घेतो, कुटुंबामध्ये देखील वाद असतात, परंतु कुटुंबातले वाद जसे आपण सामंजस्यपणाने सोडवतो, 4 भिंतीच्या आत सोडवतो आणि आपलं कुटुंब मजबूत करतो, तसंच शिवसेनेचं कुटुंब, त्यांचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते कुटुंब आपल्याला मजबूत करायचं आहे. आणि आज व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींना मला सूचना माझा विनंती करायची आहे की माझ्यापासून सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते ह्यांच्यामुळे आहे. हे जर नसतील, हे जर तुमच्या समोर नसतील, तुमच्या बरोबर नसतील, तर तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या पदाला किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. स्वतःमधले वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो. एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अजून शालेय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे.